गुरुवार आणि आज एकादशी पण आहे आणि आजचा दिवस सगळ्याला चांगला जाऊ हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. आणि एकादशी आणि गुरुवार आज काही एवढं काय बाकीचं काम नव्हतं. बाकीचं देवीचं कळश मंगळ कळश हे सगळं झालेले होते. देवपूजा पण झाली आणि आता आपल्या लोणच्याची जी बरणी आहे ती रिकामी करून घासून उन्हात ठेवायची थोड्या वेळ, म्हणजे लोणचं आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येईल. आणि एकादशीत आता बघा धोंड्याचा पण थोडे दिवस राहिले, 4-5 दिवस. जेवढी होईल तेवढी महाविष्णूंची सेवा करता येते आपल्याला. आणि 2-4 दिवस आपले त्याच्यातच जास्त हे करायचे आपल्याला. जेवढं होईल तेवढं केलं तर चांगलंच असतं. म्हणून चला ज्यांना वेळ त्यांनी पण करा. नाही काहीतरी विष्णू सहस्त्रनाम जरी घेतलं तरी चालतं. आणि आज एकादशी, आज भागवत पारायण 700 श्लोकी ते पण करायचंय. तर त्याच्या आधी बाकीची कामं आवरून घ्यायचं आणि मगच कामाला लागायचं. चला आता आपल्याला ही लोणच्याची बरणी ही पण रिकामी करायची. तिच्यात काय मी असं बारीक सामान होतं काही तेच भरून ठेवलेलं होतं, कारण लोणचं वगैरे तर काही नव्हतं. बरणी पण आता तुम्हाला लोणचं एवढं बरणी तर मोकळी लागतेच मला. चला मग आणि आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात करू आपण. आज गुरुवार आणि कालचे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. असेच आपले व्हिडिओ बघत चला आणि व्हिडिओला लाईक करा. धोंड्याच्या महिन्यामध्ये थोडा म्हणजे आता हे थोडे दिवस राहिलेले आहेत, याच्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायला पाहिजेच. आता मी भागवत पारायण करून घेते, त्याच्या आधी राहिलेलं थोडंसं काम आहे आपलं आणि ते कामं करून घेऊ. पुन्हा जी घरची रुटीन घेते चालू राहील. एक दिवस कपाट पण आवरायचंय, ते पण तुमच्यासोबत शेअर कराल. फक्त तुम्ही व्हिडिओ बघत चला. आता आवरायचं म्हणजे तुम्ही किती आवरत आहे तसंच होतं सगळं घरामध्ये. आपण जेवढं आवरलं तेवढं होतंच, पण आपल्याला थोडंफार तर आवरायलाच पाहिजे. मागचे व्हिडिओ लोणच्याचा बघितला, व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओ लेट येतातच, कारण काय होतं कधी कधी शूट करणं पण होत नाही, कधी कधी कामामध्ये लक्षात पण राहत नाही, कधी कधी एडिटिंग करणं होत नाही. मग असेच 8-8 4-4 दिवस निघून जातात आणि मग आपण व्हिडिओची वाट बघत असतो. चला मग आता कचऱ्याची पण गाडी आली. चला आता कचरा पण टाकायला जाते. आमची कचऱ्याची गाडी पण तुम्हाला दाखवते. गाडी आलेली बघा, आवाज तर येतच असेल तुम्हाला. चला आता कचरा टाकून सगळं लोणचं तयार झालं ना. तर ते पहिले बघा, पहिले जुने लोक पहिलं लोणचं घातल्यावर याच्यावर किडे किटाणू बसू नये म्हणून आपण उघडा ठेवतो सुरुवातीला, म्हणून त्याच्यावर हा लिंबाचा पाला ठेवतो, जेणेकरून आता याला पातळ कपडा बांधून ठेवायचा. असा पातळ कपडा बांधल्यानंतर आपल्याला ठेवायचं. झालं आपलं लोणचं तयार. एकच नंबर. आता खिचडी केली का तुम्हाला लोणचं. बघा एवढं बदामाचं झाड एवढं भारी आहे. या झाडामुळे एवढी थंड हवा येते त्यात. माझा मनी प्लॅन्ट
मनी प्लांट एकच नंबर आहे, मस्त आला. त्याला काहीच नाही बरं का, फक्त शेण वगैरे टाकते मी. थंड वातावरण उन्हाळ्याचं एकदम भारी. हे जांभळीचे झाड आहे आणि इथं फुलाचं आहे. त्याचं झाड आहे त्याच्यामुळं मग चाफ्याच्या झाडाची फुलं दिसले, ते चाफ्याची झाडं पाठीमागे. चला मग आता प्रदोषची पूजा आहे, ती पूजा मांडायची. आता पहिला आंघोळ करायची. फुलं भरपूर आहे, फ्रीजमध्ये दाखवले तुम्हाला. आहे अजून तुळस बघा माझी एकच नंबर झाली. थोडी फुलं भरपूर आहे बरं का, पण पांढरे फुलं लागते ना त्याला. हे बघा फुलं आहे पण पांढरे नव्हती म्हणून चाफ्याचे आहे. आता हा चाफा आहे ना, आपण चाफ्याची फुलं आणली. कुणी म्हणतं महादेवाला चालत नाही, पण महादेवाला जे विषारी फुलं आहेत ते स्वतः जवळ का ठेवलंय? कारण समाजाला आपल्या म्हणजे याच्यापासून काही त्रास होऊ नये म्हणून स्वतः म्हणजे महादेवाला हे फुल चालत असतं. जे जे धोत्र्याचं फुल आहे हे पण आपल्याला चालत नाही ना, तर महादेवाला चालतं. कारण ज्याच्यापासून म्हणून म्हणजे माणसाला थोडं हे त्रास, त्याच्यामुळं ते फुलं महादेवाने स्वतःसाठी हे केलेले. तर मग अशी फुलं आपल्याला महादेवाला चालते व्हायला. भरपूर जण म्हणते व्हायला चालत नाही. पांढऱ्या रुईचं पण चालतं. आपण रुईचं फुल दुसऱ्या देवाला वाहत नाही, हनुमंतरायाला पण वाहतो आणि महादेवाला पण चालतं. चला मग आता प्रदोषची पूजा पण करायची. फुलं सुकून जातील तोपर्यंत काही फ्रीजमध्ये नको, कारण कडू असते ते फुलं. प्रदोषच्या पूजेला काही चालत नसतं तिखट वगैरे काही, म्हणून मग दिवसभर काही नाही खात, फळं वगैरेच खाल्ली. आता पूजा मांडून स्वयंपाक वगैरे करायचा. चालतं मग कालचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्याला मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. व्हिडिओ नसन कोणी सबस्क्राईब केलं, नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.